कल्याण पूर्वेमध्ये एका रिसेप्शन मराठी तरुणीला मारहाण प्रकरणामध्ये फरार असलेला मुख्य आरोपी याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसाच्या ताब्यात दिले। नेमका हा आरोपी कसा यांना सापडला हे जाणून घेण्यासाठी दीपक आणि योगेश हे दोन्ही जे आहेत ते मनसेचे पदाधिकारी आहेत। या दोघांनीच त्या आरोपीला पकडले। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दीपक, काय सांगाल, हा आरोपी तुम्हाला कसा भेटला, कुठे होता आणि कशा पद्धतीने तुमचा तो स्वतःचा बचाव करण्यासाठी तुमच्याकडे पळत होता? ॲक्च्युली आम्ही नेवळ नाक्याला जात असताना वसार ते नेवळ नाक्याच्या मध्ये हा संबंधित इसम दिसला आम्हाला आणि आम्हाला एक असं संशय आला की हा तोच असा व्यक्ती। ज्यावेळेस आम्ही गाडी थांबून उतरून जायचा प्रयत्न केला त्याला हे करायचा, त्यावेळेस तो व्यक्ती पळण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला पूर्ण डाऊट आला की हाच तो व्यक्ती आहे आणि आम्ही त्याला घेऊन गाडीत पोलीस स्टेशनला टाकून त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आलो। इथे आम्ही काय नेमकं तुमच्याकडे जेव्हा तुम्ही पकडायचा प्रयत्न केला किंवा जवळचा, मग त्याने काय प्रयत्न केला? तो पळत पण होता असं माहिती पडलं? नाही, तो पळत पण होता आणि त्याच्या डोक्यावर एक प्रकारचं हे होतं की बाबा कुठेतरी चूक झाली, माझ्याकडून चूक झाली, असे 2-3 त्याने शब्द वापरले। आम्ही त्याला गाडी टाकून पोलीस स्टेशनला आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही त्याचा साहेबांच्या हवाले करून दिलेला आहे। पण मनसे आमच्या ताब्यात भेटल्या तर आम्ही आमच्या पद्धतीने 2 हात करू अशा प्रकारचं बोललेलं। त्यावेळेला जेव्हा पकडलं, धडपकड झाली, कुठनं तो कुठे पळत होता, नेमकं कुठल्या गावावरनं पळत होता आणि त्याच्यानंतर आपण किती जण होते आणि कशा पद्धतीने? आम्ही 4 ते 5 जण होतो आणि गावाविभाग असं कुठलं हे नाही। मेन जो रस्ता आहे त्या रस्त्यावर त्याची चालू होती, आमची धरपकड झाली त्याच्या संदर्भामध्ये त्याची। आणि नंतर आम्ही मेन म्हणजे बघितलं की यांना पहिलं याला पोलीस स्टेशनला जमा करणं आपलं अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणून त्याला आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन जमा केलेलं आहे। एक जागरूक नागरिक म्हणून जे आम्हाला जे योग्य वाटलं आम्ही ते पावलं पहिले उचलले। मुलीचा बदला म्हणून तुम्ही काय धडा शिकवला? नाही, मुलीचा बदला म्हणून जो काय आहे तो योग्य, आता कायद्याच्या कचाट्यात राहून साहेब लोक त्यांना सर्व हे करतीलच आणि त्याला योग्य तो सक्षम होईलच। तरी जे काही घटना घडली आहे ही निंदनीय आहे, याची आम्ही खरंच खेद व्यक्त करतोय। दोघांपैकी पहिले कोणाचं लक्ष केलेलं, किती जण होते आणि कसं तुम्हाला संशय? बघा, पळत तो एकटाच होता तो पोरगा। मी दादाला विषय सांगितला, दादा मला तोच वाटतोय, जरा तुम्ही लक्ष द्या, कारण की आज दादा त्या पोरीकडे त्या घरी गेले होते आणि दादांना सर्व गोष्टी माहीत होती। मग दादांनी कन्फर्म केलं, आम्ही उतरलो गाडीतून, त्याला पकडला। पळत होता, पकडल्यानंतर बोलतो माझी चुकी झाली, मला माफ करा। मला चुकी झाली तर चला, आम्ही कायदा हातात घेतला नाही। साहेब दादांना बोललो, दादा चला आपण नेऊया, मग गाडी टाकून त्याला इथं चौकीमध्ये आणला। त्याला पहिले थांबवलेले का? तो काय बोलला का? म्हणजे अचानक तुम्हाला दिसला त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? म्हणजे त्याला थांबवलं का डायरेक्ट पकडायला? तसं काय नाही, आम्ही रस्त्याने जात होतो आमच्या गाडीने, आम्हाला वाटला असे जसे पोरं बसलेले तसे पोरं आम्हाला वाटला, तोच आम्हाला वाटला। दादाला कन्फर्म केला, दादा बघ जरा तोच आहे का? दादांनी व्हिडिओ लावला, चेक केला न्यूजवाला, तोच कन्फर्म झाला, मग आम्ही त्याला उचलून आणला। काय बोलत होता तुम्हाला पकडला? जेव्हा तुम्ही पकडला त्याला घेतलं इथपर्यंत कसं आणलं आणि एवढ्या रस्त्यामध्ये त्यांनी तुमच्या इकडे काय कसं, म्हणजे कशासाठी केलं, काय बोललं? बघा दादा, त्याने चुकी केली आहे, तो फक्त एकच बोलत होता मला माझी चुकी झाली, मला माफ करा, माझी चुकी झाली, मला माफ करा। मग त्याला आम्ही काहीच जास्त काय मारला नाही, काही नाही। दादा बोललो चला आपण आपली गाडी आहे, गाडीनं आणला इथं, मग जमा केला त्याला। पोलिसांनी देखील तुमचे स्वागत केलेले आहेत आणि मनसे आज सकाळपासूनच या आरोपीच्या शोधात होती। कशा पद्धतीने आज तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून तुमचा आनंद? कसं आहे, एक कट्टर महाराष्ट्र सैनिक आणि मराठी माणूस आणि सुसज्ज नागरिक, त्या हिशोबानं आम्ही जे कार्य केले आज आम्हाला गर्व आहे की आम्ही आज साहेबांनाही मदत केली एका दृष्टिकोनाने। आणि मला एवढं मराठी माणूस फक्त एवढंच बोलणं आहे की आम्ही जे केलं मनाला गर्व वाटतोय की आम्ही चांगलं काम केलं। एकंदरीत पाहायला गेलं तर अशा प्रकारचे जागरूक नागरिक असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या अशा जागृततेपणे पोलिसांना देखील मदत होते। मात्र त्यानंतर आपण पाहायला गेलं तर आरोपीचीही शोध जो मनसे लावण्याचा त्यांनी विचार केला होता की पोलीस नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही त्याला शोधू, आणि अखेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।